नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता गणपती विसर्जन झालं. आता करमत नसेल ना? किती छान 10 दिवस गेले आहे की नाही आपले. आज आपला शनिवार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे 10 दिवसाचा गणपती. मुलांनो, तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की नाही मागच्या गोष्टीला, की गणपती फक्त 10 दिवसच का असतो? तर मुलांनो, आषाढ महिन्यामध्ये देवशाहीने एकादशीला आपण एकादशीचा उपास करतो की नाही, तेव्हा मग उपास झाल्यानंतर विष्णू विष्णू भगवान अख्ख्या जगाचा कारभार पाहतात बर का. पण त्यांना विश्रांती मिळावी ना, म्हणून आषाढ महिन्यातील देवशाहीने एकादशीला ते निद्रिस्त होतात. मग ते निद्रिस्त झाल्यावर जगाचा कारभार कोण पाहणार? मग श्रावण महिन्यामध्ये शंकर भगवान जगाचा कारभार पाहायला येतात बर का, त्यांना मदत म्हणून. आणि मग भगवान काही दिवस जगाचा कारभार पाहतात. आणि मग त्याच्यानंतर श्रीकृष्ण येतात. मग श्रीकृष्ण, मग ते पण आल्यानंतर किती मज्जा असते की नाही. दहीहंडी वगैरे किती मस्त मस्त मज्जा. जन्म करतो आपण, गोपाकाला करतो. आणि मग त्यांचं जगाचा कारभार पाहून झाला की मग कोण येतं? गणपती बाप्पा येतात. मग गणपती बाप्पा 10 दिवस संकट नाशन करायला, भक्तांचं संकट दूर करायला 10 दिवस गणपती बाप्पा येतात. आणि मग आपण ते गणपती बाप्पा आल्यावर किती आनंद होतो की नाही. सगळे मज्जाच मज्जा असते. 10 दिवस गोड धोड अनेक कार्यक्रम, नाच गाणी, सगळी किती मज्जा असते की नाही. मग 10 दिवसानंतर आपण गणपती विसर्जन करतो. आणि मग कोण येतं? दुर्गा माता येते नवरात्रात जगाचं कल्याण करायला बर का. आणि मग त्यावेळेला आपण घटस्थापना करतो. 10 दिवस की नाही महिषासुराबरोबर दुर्गा माता युद्ध करते आणि त्याला ठार करते त्या महिषासुराला. आणि मग आपल्याला संकटातनं सोडवते ती दुर्गा माता. आणि मग आपण खूप आनंदी होतो आणि दसरा साजरा करतो. आता महिषासुर मर्दनाचा वध झालेला असतो. आपली सगळ्या संकटातनं सुटका झालेली असते. म्हणून मग दुर्गा माता की जय म्हणून आपण त्यावेळेला मग दुर्गा माता सगळ्यांना संकटात सोडून जाते. मग जगाचं रक्षण करायला कोण येतं? लक्ष्मी माता. आपल्याला पैसा अडका धन धान्य हवी की नाही, मग लक्ष्मी माता येते. लक्ष्मी माता आणि ती सगळ्यांना आनंद देऊन जातो. आपण लक्ष्मी पूजन करतो, दिवाळी साजरी करतो, मस्त मस्त वेगवेगळे पदार्थ करतो. आणि मग लक्ष्मी माता सगळ्यांना प्रसन्न करते, सगळ्यांना वरदान देते. आणि मग तुळशीचं लग्न होते की नाही, मग तुळशीच्या लग्नाला विष्णू भगवानांना आपण येण्याचं आमंत्रण देतो. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंदा, 4 दिवस विश्रांती घे, 4 महिने विश्रांती घेतली, आता जगाच्या कल्याणाला पुन्हा या. आणि मग 4 महिन्यानंतर आपण तुळशीचं लग्न करतो की नाही, मग त्यावेळेला विष्णू येतात. तुळशी बरोबर लग्न होतं त्यांचं. आणि मग ते पुन्हा जगाचा कारभार पाहायला सज्ज होतात. आणि म्हणूनच गणपती 10 दिवस असतात. प्रत्येक देव थोडी थोडी जगाचं रक्षण करायला येतात बर का. म्हणूनच 10 दिवसात आपण आनंद उपभोगतो. म्हणून 10 दिवस गणपती येतात आणि मग ते विसर्जन होतं 10 दिवसांनी. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.